सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ. मोहम्मद शरीफुल्ला वांद्रे कोर्टानं सुनावली 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. वाल्मिक कराड पाठोपाठ मुलांवरती गंडांतर येण्याची शक्यता. भाजप आमदार सुरेश धस यांचा कराडच्या मुलांवर गंभीर आरोप. महादेव मुंडे हत्या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांना 150 कॉल केल्याचा धस यांचा दावा. वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर. महादेव गित्तेंवर हल्ला प्रकरणात कराडचा हात. बापू आंधळे प्रकरणातील गित्तेचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरात जाऊन घेतलं दर्शन, तर मालेगाव आणि मुंबईचाही करणार दौरा. महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय, तो शिवसेनेचा आहे याचा विचार करावा. खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा. पडद्यामागे घडामोडी सुरू असल्याचं केलं स्पष्ट. उद्धव ठाकरेंवर शिंदेंच्या शिवसेनेचा जोरदार पलटवार. ठाकरेंना पंचकर्म करण्याची गरज असल्याचा खासदार नरेश म्हस्केंचा टोला. भंडाऱ्यातल्या जवाहर नगरातील ऑर्डिनन्स फॅक्टरीत स्फोट. 8 जणांचा मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. झाड रिक्षावरती कोसळून चालकाचा मृत्यू. डोंबिवलीतल्या MIDC परिसरातली घटना. धक्कादायक घटना CCTVत कैद. कोल्हापुरात दहशत माजवणाऱ्या रील स्टारला दणका. पोलिसी खाक्या दाखवताच रील स्टारनं माफी मागत रील केलं डिलीट. राज्यात एसटीचा प्रवास महागण्याची चिन्ह. परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी, तर रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागणार.